अलग अंदाज है इसका हिसाब करने का। खोने को ही पाना समझता और हार जीतने को भी हारना समझता। ये जीत गया तो भी हारा महसूस करता हमेशा। यही दिलीप है हमारा। हमारे संजू ने इतना अच्छा एनुअल रिपोर्ट हमको दिया, हमने देखा अभी बहुत बड़ा वैज्ञानिक है संजू। मार गया इधर देखा मैंने डॉक्टर संजय वाघ, पता ही नहीं कि इसके लिख पढ़ता, इसके लिखे में चीजें पढ़ता था मैं व्हाट्सएप पे, और ये कितना बड़ा वैज्ञानिक है। ये अभी देखा मैंने चीजें बोलती। हमारे में से कई लोग बहुत जीनियस है भाई, बहुत जीनियस। कितनी बड़ी बात है। सेंट्रल इंडिया इंस्टीट्यूट में वो रिसर्च साइंटिस्ट है भाई, क्या बात है। और दुनिया भर में घूमते रहते। आज हमारे बीच में विजय कौशल बम्बई से आए, सेकंड टाइम आए। इनके बहुत बड़ी जेनेरिक मेडिसिन की दुकान है बम्बई में, 2-3 जगह है शायद। और बहुत बहुत उनका कम बोलने वाले व्यक्ति आज हमारे बीच में एक जैसे फिर से दूसरी बार आए। एक बार 2 साल पहले आए थे। विजय आपका थैंक यू, बहुत बहुत स्वागत है। मैं विजय कौशल बोरीवली मुंबई से। मैं 75 में SSC पास किया था। सब हमारे पुराने यार जो मिलकर काफ़ी खुशी हुई। मैंने 1 साल पहले प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र चालू किया था, जो मोदी गवर्नमेंट की एक खास मुहिम है। इसमें एलोपैथिक जेनरिक मेडिसिन 80 से 90% कम दाम में मिलती है। और आज इट इज़ वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल शॉप ऑफ इंडिया। दिस इज मॉडल स्टोर ऑफ इंडिया एज पर गवर्नमेंट ऑफ इंडिया। ऐसा रखा है जैसे कि हम इसकी भी शादी में आए और अब बहुत पक्का है, पूजा पाठ करता है तो घर में बहुत पूजा पाठ का माहौल है। भाभी जी बहुत नाराज रहती है इनसे, भगवान के फोटो पे लगे कि भाभी तो ध्यान ही नहीं है। और बहुत जाबाज और बहुत दिल का आदमी। और मालूम है कौन है? भिलाई स्टील प्लांट का एडिशनल जनरल मैनेजर, हमारा दोस्त है, हमको गर्व है और इतना सहज है। भाभी को भी सामने बुला लो। अरे तू करेगा सब फुल दिलवा दिया। हमारे भाभी ने आपको बहुत रिसीव अच्छे से किया। थैंक यू भाभी जी। ये इनको इसके सगे के भाई हमको संभाल रहे हैं 35 साल से, 30 साल से। नहीं, और अब मेरे को ऐसा लगता है कि इन्होंने इनको देने को होना, ऐसा नहीं, इन्होंने उनको देने को होना, क्योंकि कभी ध्यान ही नहीं देते हो। अभी जी आप इनके बारे में खुद बोलो। ज़्यादा सम्मिलित नहीं हो पाता हूँ क्योंकि व्हाट्सएप पे बार देने का मौका नहीं लगता। पर बीच बीच में जब भी कभी मौका मिलता है, जिसका भी मुझे बर्थडे वगैरह मिलता है, तो मैं फ़ोन करके जरूर बात कर लेता हूँ। व्हाट्सएप में टाइपिंग की हैबिट मेरी कम है। इवन प्लांट में भी जो भी कंप्यूटर से रिलेटेड काम मैं अपने सबऑर्डिनेट्स के ले लेता हूँ। नॉर्मली ब्रेक डाउन और एक काम को मैं प्राथमिकता करता हूँ। आम्ही नागपूरला संस्था आहे सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून तिथे मी काम करतो आणि माझं काम आहे फिजिक्समध्ये संशोधनाचं। आता आम्ही फेब्रुवारी 2018 कॉन्फरन्स घेतो, इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे। त्या कॉन्फरन्समध्ये खाडे साहेबांच्या पुढे विद्यापीठाबरोबर आहे कॉन्फरन्स आणि जवळपास अपेक्षा आमची अशी आहे की 150 लोक येतील। त्यापैकी मेन स्पीकर्स आहेत ते जवळपास 20 आहेत आणि त्याच्यामध्ये की जवळपास 12 जण बाहेरच्या देशातले आहेत स्पीकर्स आणि तिथं बाकीचे मार्केटाचे सेक्रेटरी कॉन्फरन्सचे मी आहे सुनील जॉब मदारी बोलता उसको। एक एक कॉम में नए नए अफसर बुलाता जो दाबी तर दाबी मणिपुरी गुजराती दादा
राघोबा बोल ना गटे कुठे गेला 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 ग्रॅज्युएट केल्यानंतर मणिकर सोडली 11वी 12वी RIT कॉलेज ऑफ सायन्सला पास केलं. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमधून BDS केलं. BDS झाल्यानंतर काही दिवस हाऊस जॉब म्हणून सेवाग्राम मेडिकलला हाऊस जॉब केला 1-2 वर्ष. तर तिथून सोडल्यावर आर्मी जॉईन केली. 5 वर्ष आर्मीमध्ये राहिले. 88 मध्ये अकोल्याला प्रॅक्टिस सुरू केली, डेंटल प्रॅक्टिस. अजूनही प्रॅक्टिसमध्ये आहे. इन द मीन टाईम लग्न झालं. डेंटिस्ट आहे, मी ऑर्थोडॉन्टिस्ट आहे. 2 मुलं आहेत. मुलगी माझी MDS झाली, तिचं लग्न ठरलं आहे. दिल्लीला जॉब करते. मुलगा इंजिनियर झाला. इंजिनियर होऊन आता त्याचं लाईन चेंज करायचा विचार, लॉ करायचा विचार. बरोबर. हे सगळं होऊन आता मणिबाईमध्ये तर मला वाटतं या घेता आधीची इंट्रोडक्शन दिली आणि आता खरी मागे आपला स्वार्थ आहे. आपणच मुलं होतो ना. आज सभी दोस्तों से मिलकर बहुत ही अच्छा लग रहा है और हर साल हम लोग ऐसे ही मिलते हैं और एंजॉय करते हैं. मुझे ऐसा लगता है कि ऐसा मिलने से ऐसा लगता है कि भाई बचपन वापस आ गया है और अपन अपने दोस्तों में वापस चले. एक दिन अपन ने अपने लिए रेस्ट किया. नहीं तो ऐसा तो अपन क्या है कि किसी के लिए भी कुछ करते हैं, कभी अपने काम के लिए, कभी अपने पेशेंट्स के लिए, कभी अपने फैमिली के लिए, कभी कुछ अपने लिए भी अपन करते नहीं. अभी कभी अपने सोचेंगे कि अपने लिए भी अपने टाइम निकालना चाहिए. तो ये ज़रूरी है कि अपने लिए भी अपन टाइम निकालें और अपन एंजॉय करें. तो ग्रुप और ये सब ये करते हैं और अक्सर मैं आता हूँ, अच्छा लगता है. और आगे जैसे अपन प्रोग्राम करेंगे, अच्छा करेंगे और ज़्यादा से ज़्यादा लोग इसमें जुड़े, ये आशा है. वो उनकी तरफ लेके गए और लेने को आने वाले हैं. और सतत एक हाउस वाइफ होके इतना काम करना. 8 मैं तो एक अभी सत्तू 8 का एक दिन मैंने पढ़ा था, इसलिए मैंने कविता में डाल दिया था सत्तू 8. पर मुझे मालूम भाभी जी जो देखा मैंने आज तक, भाभी जी हम आपका बहुत बहुत मैंने सैल्यूट करते हैं. ऐसे आदमी को संभाल के काम कर रहे हैं. तो दादा आप हमारे भाभी, हमारी बहन भाभी का स्वागत करें. सब तालियां बजाएं जोर से. कैसा लगा तस्वीर काफ़ी यहाँ बाद में मैंने पॉलिटेक्निक किया, पॉलिटेक्निक में डिप्लोमा इंजीनियरिंग किया. उसके बाद में पोस्ट डिप्लोमा इन ऑटोमोबाइल और ऑटोमोबाइल की मैंने शॉप करा. अकोला में मेरी शॉप है. 30 साल हो गए. एक बेटा है, एक बेटी है. बेटी की शादी हो गई है, दुबई में सेटल है. और बेटा जो है उसकी शादी है 3 दिसंबर का. बेटा है आमच्या क्लासमध्ये बी क्लास दोन क्लास होते. एक क्लास होता आणि बी क्लास होता. आमचा क्लास बी क्लास. मी बी क्लासला होतो. तर मग प्रमोट झालो. त्याच्यामध्ये आधी रिटायर झाला होता. सध्या आय एन्जॉईंग रिटायर्ड लाईफ. आणि माझा एक मुलगा MBBS झाला DNB जनोसाठी करतो. हॉस्पिटलला मुंबईला आहे. आणि छोटा मुलगा आहे तो फार्मसला करतो आहे. सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटला. आज बरं लेडीज कम्युनिटी असणार आहे तिकडे. म्हणजे पहिल्यांदा आलेलो पुष्कळ येतात. सर्वांची दरवर्षी वजन वाढत आहे आणि डोक्यातलं वजन कमी होऊन आलेलं आहे. असं पाहायला दरवर्षी बरं वाटतं. कारण हे 9th year आहे. दरवर्षी आम्ही 1 वर्ष ते काम करतो. सगळ्यांना भेटून आहे की फॉर्म कर रही. अच्छा है ना, अमरावती में. अच्छा या बिझनेस विद्यापीठात नाही होणार. विद्यापीठात जो ॲटॉर्नी करणार नाही तो मी इथे सांगत नाही. विद्यार्थ्यांसाठी ॲटॉर्म्स वेगळे असते आणि आपण सगळे जे वेल मॅच्युअर्ड लोक
इतक्या वर्षाचा आपला सांसारिक अनुभव वगैरे तो एकदम आपल्यासाठी वेगळं काहीतरी करतो. आता इथे कसं आहे की काही लोक हिंदी आहेत आणि काही लोक मराठी आहेत. मग मी जर कथाकथन केलं तर मग हिंदी लोकांना समजणार नाही. मुलं आणि मुली असं बोलत नव्हते, त्यामुळे मुलांशी आपण कधी बोललोच नव्हतं. आपल्याला आता कळते की किती हुशार होते, एवढं मोठं पोस्ट होते, कोणी डॉक्टर्स, कोणी इंजिनियर्स, व्हाईस चान्सलर सुद्धा. म्हणजे धन्य वाटलं की आपला क्लास इतका सुंदर होता. मणिबाई विद्यार्थी शाळा इतकी ग्रेट होती, त्यांनी या सोसायटीला इतके छान ऑफिसर्स दिलेले आहेत. मला असं वाटतं तुम्ही ज्या ज्या परिसरात असता त्या परिसरातून तुम्ही काय केलेलं, त्याच्यावर तुमची पर्सनॅलिटी काय डेव्हलप झाली, तर ते आता करताय. ते आयुष्य जावं लागलं त्यासाठी. तर आपण थोडंसं गमती जमतीचं करूया. आपल्या सगळ्यांची इंट्रोडक्शन झालेलीच आहे. गमती जमतीचं एक वातावरण सांगतो. तुम्ही पण बसायला पाहिजे. आता करत नाही काय करताय ना लावणी. आता बघा, लावणी म्हणजे लावणीचं दर्शन असतं, प्रेमाचं दर्शन असतं. तर काय तुम्ही त्या नवऱ्यासाठी लावणी म्हणू शकतो. ती काय नवऱ्याची वाट पाहते का तिच्यासाठी शृंगार करत नाही? करत असते की आपण त्यांच्यासाठी शृंगार. मग बायकोने नवऱ्यासाठी लावणी म्हणतो तर काय? आता आहे एकदा बाजारात गेलते, एक नवऱ्याला बायको उभी होती बरं का. बायकोची नववारी साडी नेसलेली मोठा कुकू होतं आणि माहीत जरा नवऱ्याला बोलली, पण जरा सामान घेऊन येऊ का? तो बोलला, मी घेऊन येतो सामान आणि तू घालू नकोस. बाई उभी राहिली, बायको दादल्याची बाई उभी राहिली दादला ती आलंच नाही. मग तिनं काय केलं, ती कशीच वाट बघत उभी राहिली. मैत्रिणीत नव्हता. संसार म्हणजे तरी काय असते? संसार म्हणजे पण कोणाची तरी वाट बघणंच ना. आपण त्या वाट बघण्यात जेव्हा विश्वास असतो तेव्हा तो संसार असतो. नाही तर ते टीव्हीच्या मालिका, माझ्या नवऱ्याची बायको प्रेयसी काय ते काय बी म्हणू देतो. ज्याला माहिती असतं ना आपल्या बंद रुपयाची ठणठणीत आहे, त्याला काय बी काळजी वाटत. आता ऐका ही लावणी, तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणायचं बरं. काय म्हणायचं? भरं बाजार भरं बाजार. ही लावणी तुम्ही म्हणायची. जेव्हा भरं बाजार येतात तेव्हा प्रॅक्टिस करून टाकते तुमची. चालेल म्हणा, भरं बाजारात भरं बाजारात म्हणा. आता मी सुरू करते. भरं बाजारात भरं बाजारात भरं बाजारात कुठे कुठे मी शोधू त्याला. भरं बाजारात भरं बाजारात कुठे मी शोधू त्याला. होता सांभाळीला सांभाळीला, होता सांभाळीला सांभाळीला, बदलून माझ्या खंदवतीला. होता सांभाळीला सांभाळीला, बदलून माझ्या खंदवतीला. भरं बाजारात भरं बाजारात
काढलं आणि वहीचं पान होतं, त्या वहीत लिहिलेली तिच्या अक्षरातली कविता मला दिसली. मला खरोखर काल रात्री खूप वाईट वाटलं आणि हे ऑनलाईन मुला त्याहून अभिमान आहे. अमरावती विद्यापीठात असते तो प्रश्नच नव्हता, पण मला खरोखर म्हणजे आपला बालमित्र. आणि मला जेव्हा पहिली नोकरी लागली तेव्हा दादाकडेच खडी साखर, आम्हाला नोकरी लागली, माझ्या आईने दादाकडे ना खडी साखर दिली. अरे तू चांगली बातमी घेऊन आला, खडी साखर तरी घेऊन जा. कुमारी मेघना मेढेकरकडून कुमारी मीरा कुलकर्णीला अर्पण. कुठल्याही गावात जाऊन पहा, सूर्यवरती तळपत असतो. कुठल्याही क्षेत्रात जाऊन पहा, मीराचा तेथे भाग असतो. क्रीडा स्पर्धांमध्ये देते यश मिळवणी शाळेला. चंचल नयना की चंचलता, मूर्तिमंत ही बाला. रंगभूमरी ती अवतरते, छलन छलन तो नाद घुमवते. अन साऱ्यांचे भान हरपते, तबल्याला ती ताल शिकवते. अभ्यासातही अतिहुशार ती, महिला नंबर सतत असतो. अग्रगण्य सदा असते, तिच्या कौतुकाचा विषय असतो. मधुर भाषिणी सदाचारी तू, आदर्श असशी तू मीरा. कुठेही जाशील तरी स्मरशील असा अष्टपैलू तू. यश सदा मिळवीत रहा, सुयश चिंतिते मी तुझला. तुझ्या यशाची फुले कुंपित, यशो देवता करेल माला. यशो देवता करेल माला. मी कधीच विसरू शकणार नाही आणि ही तारीख पण मी कधीच विसरू शकणार नाही. मेघनाची मागे मागे साडी घेतो गोल गोल गोल, माझ्याशी साऱ्या साहित्य मार्गा. थांब बोलते सदा, थांब बोलते सदा, थांब बोलते सदा. आकाश फुटले आंबळ आंबळ, आकाशले गोंड गोंड. जरा जाते आरात जरा येऊ दे. सारी जाती तरी होऊ दे, नळाला पाणी तरी येऊ दे. येऊ दे कोणी तुला जाण्याची घाई का. थांब बोलते सदा, थांब बोलते सदा, थांब बोलते सदा. कावळे कावळे येऊ नको अशी उतावळी उतावळी. झाली तुला सोन्याची साखळी साखळी, पैसा तुझ्या हातात मी देऊ का. साखळी तुला घेऊन मी देऊ का, देऊ का कोणी तुला भरोसा नाही का. थांब बोलते सदा, थांब बोलते सदा, थांब बोलते सदा. ऐक माझं जरास कावळे कावळे, काव काव करी कावळे. ऐक माझं दादाचे हौसा हौसा, माझा तुला नाही का भरोसा भरोसा. उद्या बाजारी जायचं जायचं, 100 नंबरी सोनं तुला घ्यायचं घ्यायचं. अवधस दाबीन घडवीन, सोमाची सोनान मळवीन मळवीन. पडतो तुझ्या हातात पैसा. थांब बोलते सदा, थांब बोलते सदा, थांब बोलते सदा. घरी तुझ्या येणार पाहुणा पाहुणा, होईल उद्या तुझा तो मेघना मेघना. तिली पहिली सक्तीला येईल येईल, तुझा डोळ्यात तो पाहिल पाहिल. अगं मेघना तुझ्या जाळीत मी राहता. मी सावित्रीवरचा पाठ करत होते. शेठजीनं मला पाटी आणि पेन्सिल आणली. माझा हात धरून गिरवाय लागलो शेठजी. माझा हात थोडं 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 कापू लागला. मग शेठजीने त्यांचा हात माझ्या हातावर ठेवला आणि तेव्हा मी पहिला शब्द गिरवला तो शेठजी. शेठजीनं हात मला धरला, तेव्हापासून मी शिकत गेले आणि पुढे चालत गेली. मी पहिला शब्द लिहिला शेठजी. शेठजीची साव शिकली. सावित्री शिकली पुढे गेली. माणसांच्या डोक्यावर आग पडत होती. बाई शिकली
शाळेत चालली असं मागणं येऊन बघायचं. आणि कोणी कोणी घाटीवर काय करायचं बाई असं मागं यायचं. भीती वाटायची माझी जीवाला. पण शेठचे मागं उभं होतं, म्हणायचं सावध जा पुढं. आणि मग शेठ कोणी काय करायचं माणसं मागं फिरायचं. बाईच्या जातीला तोरा बरा नाही एवढा. मी म्हटलं काय मग तुमचं पुरुष पण साधं बाईच्या जातीपाशी येऊन बरं थांबतं. दिली नाही एक बांगड्यावर करून मुस्कटामध्ये ठेवून. मग मुलींच्या शाळेपर्यंत पोचली तर मी शिकायच्या माणसाने बोलायच्या. मला बरं वाटायचं. मला असं वाटायचं की ह्याच मुली उद्या मोठ्या होतील आणि आपापली नशीब आपल्या पाट्यांवर घेतील. ही शाळा सुरू केली. शेठजी मला रात्रीच्या शाळेत स्वतः शिकवायचं आणि दिवसातून मुलींच्या शाळेत शिकवायचं. तेव्हा कोणी बायका शिकायला पुढे यायचं नाही. आमच्या शाळेमध्ये मास्तर होते. त्या मास्तरांना जाऊन लोकांनी वाईट टाकू म्हणून धमकी दिली. आणि मग आता मास्तरच नाही शाळा कशी चालायची. शेठची चिंता. मी म्हटलं शेठजी मी शिकवीन मुलींना, काळजी करू नका तुम्ही. आणि मग मी शिकवायला सुरुवात केली. घराच्या बाहेर मुलाचं पाऊल टाकलं. आमचं वादळ निघालं. माझं एक वादळ आणि शेठीचं एक वादळ. दोन वादळं एकदाच आली तर तुफान यायचंच ना. आणि मग लोक आमच्या मामांजीकडे जायची. मामांजींना म्हणायची रे जोती तुझा तो लेक. मामांजीचं काय नाव होतं गोविंद फुले. रे गोविंदा तुझा तो लेक आणि ती सून तुझी गप्प शिव त्यांना. आणि मग हे शिकवतील तर मग आम्ही काय झोपट्या घेऊन हजामती करायच्या का रे गोविंदा. मामांजीचा जीव थोडा थोडा व्हायचा. पण आम्ही मागे म्हणून आले तर माझा छोटा भाऊ एकदम थांबला. म्हणला ताई ताई ते पण कोण आलेत, ते पण कोण आलेत. ते आपल्या पुस्तकातले बहुतेक पुस्तकातले म्हणजे अगं ते नाही का आपल्या पुस्तकात त्यांची कविता आहे. हा ठो करून गेला तो ठो करून गेला, जो भेटला मला तो वांधा करून गेला, असे आपले सर शिकवतात. हो ते ठोठो कवी चल आपण लपूया. अरे पण म्हटलं लपायचं कशाला. आपल्या पुस्तकात त्यांची कविता आहे का, मग आपण उलट भेटूया का आता. बिलकुल ताई बिलकुल नको. ते माझं पुस्तक मागतील, खबरदार तू देशील तर. पुस्तक मागितलं की काय झालं, देऊया उलट सही घेऊया. हो काहीतरी काय आपल्या पुस्तकात त्यांची कविता आहे ना, तिथे त्यांचा चेहरा आहे, फोटो आहे आणि त्याला मी रंगीत पेन्सिलने दाढी मिशा काढून ठेवली. बरोबर मी देत नाही पुस्तक, आपण बघू ते काय करतो. आता ही हकीकत तुम्हाला मी सांगते, ती अगदी खरी हकीकत आहे. सुरेश भट आले, माझे आई वडील त्यांचे फॅन होते. त्यांनी हा बेटे कसं आहे पुष्पाताई लवकर या, एक ताजी ताजी गरम गरम कविता तळून आणली. पुष्पाताई माझी नंतर तळा, आधी कविता ऐका. दोघं जण असे सोफ्यावर बसले आणि सुरेश भट बसले. तर सुरेश भट आली, ती कविता कशी ऐकवली. ये म्हातारी पहाटे, ये म्हातारी पहाटे, उलटून रात्र गेली. विटले म्हणूनच डोळे, हरवून रात्र गेली के म्हातारी पहाटे. असं त्यांचं काव्यगान चाललं. तर आम्ही ते छोटे छोटे म्हणजे 5वी-7वीतले आम्हाला काय कळलं त्यांचा अर्थ, आम्हाला तर काही कळत नव्हता. तर आम्ही ऐकत होतो काहीतरी छान वाटतंय. आणि आई बाबा अगदी मांडलं ऐकतो बाई किती छान आहे, कसा शब्द सुचला फारच सुंदर आहे. आणि आमचं चाललं होतं गजरा कसा फुलांचा, विसरून रात्र गेली के म्हातारी पहाटे. असं काव्यगान सुरू होतं. आणि ती त्यांची कविता लोक पहिल्यांदा ऐकतायत आणि दाद देत आहेत की त्यांना कळलं. म्हणजे काही वर्षानंतर ते मी 7वीतलं सांगत असेल, मी ज्यावेळी फायनलला गेले तोपर्यंत त्यांचा रंग माझा वेगळा हा कार्यक्रम थिएटरला आला. आणि धनवटे रंगमंदिर इथं मला वाटतं मी
सेकंड इयरला असताना त्याचं निवेदन केलं होतं. रंग माझा वेगळा हा कार्यक्रम 200 रुपये तिकीट लावून हाऊसफुल झाला होता आणि ते सुरेश भटांचा परफॉर्मन्स होता. त्यानंतर त्यांचे अनेक प्रयोग झाले. धरमपेठ शाळेमध्ये दुसरा प्रयोग झाला, त्याचेही जायचे नाही लागला. कवी म्हणजे फार मोठे होते. तर सगळ्यांना व्याही भोजन वगैरे सोडून सगळेजण इथे टक्के लोड वगैरे लावून बसले. सुरेश भटाले तेव्हा ते आता एक कविता म्हणतो ते नवरा नवरी समोर आम्ही पण अशी बसलो. तर आता जर ही कविता म्हटली केव्हा ते पहाटे किती छान होईल नाही का. भिजण्याचे बाळ सात भिजण्याचे वय निघून बघण्याचे वय निघून काय वय निघून गेले आता तांब्या. त्याचं काय समोरचे श्रोते जसे होते ना त्याची कविता समोर कोण नसते होते त्याही मंडळी सगळे मानावर होते बाबा. तर अशी मजा सुरेश भटांची. आणि पुढे त्यांनी मला कविता कशी करायची शिकवलं. कॉलेजमध्ये गेल्यावर सगळेजण पहिल्यांदा कविता लिहितात. अशी 1 लाख रुपये कविता असते. मध्ये गेल्यावर सगळेच कविता लिहितात आणि प्रत्येकाला काय वाटतं की मी आपली कविता आहे. पण ते असं लेक्चर, कविता आणि लेक्चर यातला फरक कळला पाहिजे. आणि मग तो त्यांनी मला समजावून दिला आणि त्यांना मी खूप धन्यवाद देते की मला योग्य मार्ग दाखवला. आज माझी कवितेची बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, कथांची झाली, पण त्यांच्या सहवासाचा परिणाम झाला. आपल्या सर्वांचेच ते आवडते आहेत म्हणून ही आठवण शेअर केली. विराट हीच तिची इच्छा होती झाडू मी धरावा. मरण काढ देवा मरण काढ देवा सदा बहिणीचा गोळ गप्पा आणि खाणे परस घेऊनी मौजेने मार्केटिंगला जाणे. मोजक्या पगारी पैसा कसा हा पुरावा. मरण धाड देवा आता मरण धाड देवा हिच्या बोलण्याने घरची मोलकरी केली. स्वयंपाकाची पाळी आता मजबरी वाढली. स्वामी असूनही मी घरचा दास का ठरावा. मरण धाड देवा गुरु गुरु माया भराड माया भराड मंदी हो. काय काय सांगू दादा सारं गेलं माया. काय सांगू दादा सारं गेलं माया. आणि हितभर पोरगी म्हणतो मैंने प्यार किया माया. लिंबग आहे याच्यावर काही अप्पामुळे तुम्ही लक्ष ठेवा. माझ्या अप्पा पाहिजे मी काय करतो स्काउट लावलेले त्यांनी आपला एक स्काउटचा त्याला पण एक जात त्याच्या मागे मागे जावं काय स्काउटचा जो त्याचा साधे होता आणि माहिती गोळा केली आपल्याकडे सुरेश सुद्धाने का सांगितलं तुझ्या आईचं एवढं सोहळा आहे आणि तू लिंब कुठून आणवणार रोज. काय नाही मी आपल्या तिथे असतात झाडाला लागलेली ती घेऊन येतो. त्या झाडाला लागलेली लिंब कोणाच्या झाडाला लागतो तरी म्हणे अशी एवढी तुमची 10 लिंब. तुला काय वाटतं की मला माहिती नाही म्हणून स्मशानात जाऊन सुरेश भट 10 लिंब गोळा करायची तिथली धुवलेली मस्त धुवायची नाण्याच्या पाण्याने आणि ती आपल्या पॅन्टीला पुसून आईला द्यायची की मी आणली आहे तुम्ही काय. त्या सुरेश भटांच्या आईला सांगायची तर काही हिंमत झाली नाही की हा रोज 10 लिंब स्मशानातली आणतोय त्यांचं सुरू मुलं कडक. मग पण झालं काय की त्या दिवसापासून सुरेश भटांना कंपल्सरी त्याच्यावर एक माणूस जायचा आणि मग त्यांच्या क्लासमध्ये बाहेर उभा राहायचा. नंतर बरोबर घेऊन घरी जायचं.
एक माहिती म्हणून सगळ्यांना सांगतो की माझ्या सासूचे भाऊ सुरेश भट होते, म्हणजे माझ्या बायकोचे मामा. हे फार जवळचं नातं. त्याच्यामुळे माझं ज्यावेळेला लग्न ठरलं त्यावेळेला बायकोच्या माहेरच्या मंडळींची जेव्हा ओळख करून देण्यात आली, या मुधोळकर पेठमध्येच भटांचं घर आहे आणि मुधोळकर पेठमध्ये आमच्या सासूचं माहेर. त्याच्यामुळे तिथे गेल्यावर सुरेश भट हे नाव तर प्रश्न म्हणजे सगळ्यांना माहिती होतं. तर सुरेश भट हिचे मामा आहे म्हटल्यावर मला जरा एक वेगळा वाटायला लागलं. पण ज्यावेळेला माझं पहिलं एन्काउंटर सुरेश भटांशी झालं त्यावेळेला कुठल्या अवस्थेत झालं, एवढा मोठा देह एका पलंगावर बसलेले आणि लिटरली हे बांधकामाच्या साठी म्हणून वापरलेले घमेले जे असतात त्या घमेला भर त्याच्यामध्ये कच्चा चिवडा होता. कच्चा चिवडा सगळ्यांना माहिती आहे, एवढा घमेलभर कच्चा चिवडा समोर ठेवून हा मनुष्य अशा हाताने पोकडे भरत होता. आणि त्या अशा प्रसंगात माझी ओळख करून दिली की बा हे आमचे जावई होणारे जावई. आणि ती माझी त्यांच्याशी झालेली प्रत्यक्ष पहिलं एन्काउंटर. आणि माझ्या बायकोनी ज्या वेळेला त्यावेळेला सुरेश भटांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये यांनी जी संजयनी सांगितलेली आठवण आहे स्मशानाबद्दल, तेव्हा पण मला हे सांगण्यात आलं की सुरेश भट त्यावेळेला त्यांना ही सवय होती की रात्रीपर्यंत ते गायब राहायचे घरातनं. आणि मग त्याच्या घरच्यांना सवय झाली होती की हा रात्री कुठे गेला असेल तर ह्या आपल्या अमरावतीच्या स्मशानामध्ये हे बसायचे आणि तिथे घरातनं कणकेचा भिजवलेला गोळा घेऊन जायचे आणि त्या कणकेच्या भिजवलेल्या गोळ्याला तिथे झाकून त्याच्या त्या काकर वगैरे टाईप ज्या भाकरी वगैरे टाईप जे असतं ते करून हा मनुष्य तिथे खायचा. आणि तिथे त्यांना ते कविता प्रसूत व्हायचे. कविता अशी सुचली असं म्हणत नाही, जनरली कवी लोक यांना असं म्हणतात की आम्हाला कविता प्रसूत झाली. तशा अशा त्यांनी जे अतिशय प्रतिभावंत काव्य जे केलेलं आहे त्याच्यातलं मला असं वाटतं की अर्ध काव्य त्यांनी आपल्या अमरावतीच्या स्मशानात बसून सुचलेलं काव्य आहे. त्याच्यामुळे अनायसे सुरेश भटांच्या गोष्टी निघाल्या म्हणून मला असं वाटलं की एक माहिती म्हणून तुम्हाला सांगावं. हमारे जो हिंदी भाषी मित्र हैं उनकी डिमांड है कि कुछ हिंदी में बोलेंगे आप. हाँ, और हिंदी अभी अपने को सबको भोजन पे जाना है लंच के लिए. एक बात बोलिएगा हिंदी का, फिर अपन एक सुन के और समापन करेंगे. 5 मिनट बोलिए आप. आज 20 जून 1991 आज लेडीज क्लब की पहली मीटिंग. कमेटी मीटिंग के लिए सबको काम दिए गए, जैसे कि प्रेसिडेंट है, ट्रेजरर है और कमेटी मेंबर्स है, सबको हमने काम दिए हैं और अब सब काम करके आएंगे इस मीटिंग में और बेहतरीन होगी अपनी मीटिंग. तो चलिए देखते हैं किस तरह हो रही है मीटिंग, लेडीज क्लब की पहली मीटिंग. मेरे ख्याल से वो ट्रेजरर जो है वो घर से निकल गई है और सबको इकट्ठा करते करते वो हॉल में आ जाए और वहाँ पे मीटिंग होगी. अब देखिए क्या होता है. तुम्ही आहेत होय, मला वाटलं कामवाली तरी आली असेल. वहिनी चला ना, मीटिंगचा टाइम झाला, अजून तुम्ही तयार कशा नाही. चला चला मी तुम्हाला द्यायला आली. किती वाजता मीटिंग आहे? 4 वाजता. 4च्या मीटिंगला 4:30ला येते बाई. तुम्ही पुढे व्हा, मी मुलांचं चहा पाणी करून येते. हा पुढे व्हा, तुम्ही आले. हा मेरा प्रॉब्लम ये है कि साड़ियाँ बहुत हैं, आपने कौन सी साड़ी पहनो. मतलब
मेरा भाई है ना गुजरात से साड़ियाँ लाता है, आप कोई पसंद कर लीजिए ना, मैं सस्ते में दे दूंगी। नहीं, मेरा भाई ना वो अमेरिका से साड़ियाँ लाता है, तो अभी तो नहीं सही, आप जल्दी तैयार होकर चलिए ना, मैं आपको लेने आई हूँ ना खुद। हाँ, आपने बाजू का दरवाजा खटखटाया था क्या? हाँ, वो तैयार होकर आ रही है। कोई बात नहीं, उनका दरवाजा तो 2-3 लोगों के लिए खुलता है, एक तो झाड़ू वाले के लिए और एक बर्तन वाले के लिए और अपने पति के लिए। हाँ, चलिए तैयार हो ही गई, घूमना चलिए। अच्छे चाबी ले गए ना अंदर का। हाँ, चलिए। ठीक है। तो उस समय बहुत अच्छा माहौल बन गया था और सबके कपल्स लोग आए थे। तो ओम ने किसने अशोक ने कहा कि कालिदास मेरे को याद आता है कि तुमने बहुत मार खाई थी स्कूल में, वो याद आ रहा हो, मैंने बहुत मार खाया। शाह सर थे हमारे, आज नाम लिया किसने, हमारे SK शाह सर का। वो हमारे उस समय एक्टिंग हेडमास्टर थे, ऑफिशियलिंग हेडमास्टर थे। और वो अपना रूम जहाँ से दिया बनाए, उस रूम में हम 4-5 फालतू बोलते बैठ के कैब में गाने गाते थे, डेस्क बेंच बजा के। और बचपना था, उमड़ता ज़्यादा थी, कुछ सुंदर लड़कियाँ काजल वाजल लगा के आई, और उस समय बालों में फूल लगाने की फैशन थी। वो हमारे एक शिवा शंभुआ मैडम थी, वो फूल लगा के आती थी। मैडम थी, इनको याद भी नहीं आ रहा था, और काजल का जरा थोड़ा सा चल गया था। एक पुराना गाना था, याद तो नहीं कुछ फिल्म का है, मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ले लिया, हाय रे मैं तेरे कुर्बान, दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तुझ पे कुर्बान। ये हाय रे मैं तुझ पे कुर्बान सब गाते थे। और पकड़ में आ गए, थोड़ा टाइम पास करेंगे। तो दिलीप ने एक लाइन की डिमांड की थी मेरे से, वही गाना काटे सर से मुझे गाने के लिए काटे सर ने प्रेजेंट किया था पेन। तो गाना गाओ, सब साथ देना, शर्ट मेरी है, सब साथ देना। हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा, कल की दुनिया हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलेंगे हम, पर हम तुम्हारे रहेंगे सदा। अपने निशा इसके सिवा जाना कहा, जी चाहे जब हमको आवाज दो, हम